श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी घरावरून आणि घरातील प्रत्येकावरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू। घरातून इडापिडा दूर होईल आणि लक्ष्मी घरात नक्की येईल आणि सुख, समाधान आणि आरोग्याची पूर्तता आपल्या घरामध्ये होणार आहे। आणि 31 डिसेंबरच्या दिवशी ही एक छोटीशी कृती जर आपण केली ना तर संपूर्ण वर्षभर घरातून इडापिडा अडचणी दूर राहिल्या। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय प्रभावी उपाय, नारळ ओवाळण्याचा। नमस्कार सर्वांना। नवीन वर्ष येण्याआधी जुन्या वर्षातील नकारात्मक ऊर्जा, आजार, अडचणी, नजरदोष आणि इडापिडा घरातून बाहेर टाकण्यासाठी आपल्या परंपरेनुसार काही विशेष उपाय सांगितलेले आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे 31 डिसेंबर रोजी घरातील प्रत्येकावरून नारळ ओवाळणे। म्हणजे नारळाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व कुठले ते देखील सांगणार आहे। नारळ म्हणजे शुद्धता, पूर्णत्व आणि सकारात्मक ऊर्जा। नारळात जलतत्व असल्यामुळे तो नकारात्मक शक्ती शोषून घेतो, म्हणून ओवाळताना नारळ वापरला जातो। कधी आणि कसा हा उपाय करायचा आहे ते सांगते। 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा रात्री 9 नंतर घर आपलं स्वच्छ करायचं आहे। त्यावेळेला दिवा लावून हा उपाय आपल्याला करायचा आहे। एक अखंड म्हणजे अखंड असा एक नारळ घ्यायचा आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा एक नारळ लागणार आहे। जर तुमच्या घरात 2 व्यक्ती आहेत तर 2 नारळ, 3 व्यक्ती आहेत तर 3 नारळ आणि एक तुमच्या घरासाठी। त्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत क्लॉकवाईज आपल्याला तो नारळ 7 वेळा फिरवायचा आहे। आणि हा नारळ फिरवत असताना आपल्याला तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करू शकता किंवा त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीचं आरोग्य, सुख, शांती तुम्ही मागू शकता। आणि नारळ ओवाळताना आपल्याला तो मंत्र 7 वेळेस म्हणायचा आहे। तुम्ही तो मंत्र म्हणत असताना एकतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणू शकता किंवा इडापिडा टळो, अलक्ष्मी नासो, सुख शांती वाढो, घरात लक्ष्मी वास करो हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता। आणि हा मंत्र म्हणत असताना हा मंत्र तुम्ही घरावर म्हणजे नारळ आपण ज्या वेळेला ओवाळणार आहोत त्यावेळेला देखील करू शकता आणि व्यक्तीवरून जेव्हा तुम्ही नारळ ओवाळणार आहात त्यावेळेला देखील करायचं आहे। नारळाचं पुढं आपल्याला काय करायचं, ओवाळून झाल्यानंतर तो नारळ घराच्या बाहेर चौरस्त्यावर किंवा झाडाखाली किंवा ओसाड जागी फेकून द्यायचा आहे किंवा तुम्ही फोडून टाकायचा आहे। तो नारळ घरी अजिबात आणायचा नाही। हातपाय धुवून मगच घरात प्रवेश करायचा। नजर दोष असेल तो दूर होतो, सतत येणाऱ्या अडचणी या कमी होतात, घरातील वातावरण हे हलकं व सकारात्मक होतं, नवीन वर्षाची सुरुवात शुभ ऊर्जेसह होते आणि मनःशांती किंवा आत्मविश्वास या गोष्टींमध्ये देखील वाढ होते। आणि विशेष म्हणजे नारळ फोडल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही। मनात भीती न ठेवता श्रद्धेनं हा उपाय करा। हा उपाय विश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहे, कुठलीही अंधश्रद्धा यामध्ये नाही। कारण आपण लहानपणापासून बघतोय की आपल्यावरून नजर काढत असताना मीठ, मोहरी, मिरच्या या गोष्टी घेऊन देखील नजर काढल्या जाते। हे आपली आजी करत होती, आपली आई करत होती, आपणही आपल्या लेकरांसाठी करतो। तसंच आपल्या घरातही काही दोष होतात किंवा नजर लागते आपल्या घराला देखील, व्यक्तीला देखील, तर त्यावेळेला देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे। जुने वर्ष जाताना त्याच्यासोबत दुःख, अडचणी, नकारात्मकता देखील जाणार आहे। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत आपल्याला करायचं आहे। नवीन वर्ष हे आपल्यासाठी सुख, शांती आणि समृद्धीचं असणार आहे। म्हणून 31 डिसेंबरच्या रोजी आपल्याला करायचा आहे हा उपाय। तुम्ही नारळाचा उतारा करायचा आहे। हा नारळ ओवाळायचा म्हणजे नारळाचा उतारा करायचा। आता उतारा हे सगळ्यांना माहिती आहे हा शब्द, मी ओवाळणं म्हटले तर थोडं कन्फ्युजन झालेलं असणार आहे। तर नारळ आपल्याला म्हणजे घरावरून उतारा काढायचा आहे, व्यक्तीवरून उतारा करायचा आहे। प्रत्येकासाठी वेगळा नारळ आणि आपल्या घरासाठी एक नारळ। असे समजा माझ्या घरामध्ये 4 मेंबर आहेत, आम्ही 4 आहोत, तर 4 नारळ लागतील आणि 5वा समजा माझ्या घरासाठी लागेल। जर तुम्हाला वाटतंय की मला कुठला त्रास नाही तर माझी नजर मी काढणार नाही, समोरच्याला म्हणजे माझ्या पतिदेवांना काही त्रास नाही तर मी त्यांची नजर काढणार नाही, पण मुलाबाळांची मी नजर नक्की काढणार। कारण
त्यांच्या बाबतीत आपण कुठलीच रिस्क घेत नाही. तर सर्वांनी 31 डिसेंबर रोजी आपल्या घरावरून, आपल्या सर्व व्यक्तींवरून नक्की हा नारळ उतारा करायचा आहे. झाले शिवाय महाराजांच्या निमरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी.